नमस्कार मित्रांनो, बुकमित्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर ऐकूया जीवनाला कलाटणी देणारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रंथ ग्रामगीता. ग्रामगीता अध्याय 30. भजन प्रभाव. श्री गुरुदेवाय नमः. एक श्रोता करी प्रश्न, भजनी देवाचे गुणगान. तयासी बनविता प्रचाराचे साधन, पावित्र्य मग कैसे उरे. भजनासी हे ऐसे वळण, देवोनी चुकविता आपण. साध्या गोष्टी ही शिकविता त्यातून, हे तो न पटे धार्मिका. याचे ऐकावे उत्तर, धर्म म्हणजे धारणा सुंदर. त्यात सर्वची अंगांचा विचार, जीवनाच्या कलियुगी भजन कीर्तन भक्ती. या माझी बोलिली विशेष शक्ती, ती नव्हे एकांगी संत उक्ती. केवळ मुक्ती मिळवाया आमुचे संपूर्णची जीवन, सुधारू शके कीर्तन भजन. वेदशास्त्र स्मृती संपूर्ण, याच काजा जन्मल्या. समाजरचना गावरचना, विवाहादी संस्कार राज्य योजना. औषधी शेती कालादी नाना, वेद स्मृतीत वर्णिल्या. पुरातन संस्कृत वेद काळ, त्यातून जन्मला पुराण काळ. पुढे प्राकृत जना कळावया सरळ, संत भजने अवतरली. साधू संती लिहिले नाम भजन, भावभक्ती हृदयी धरून. बोध कळावया जनते लागून, सहजासहजी सर्वची. काही वेदांत रूपके कथिली, काही वैराग्य भावे बोलिली. काही सलगीची भजने केली, साधू संती विनोदे. काही रचिले भजन भारुड, बहुरूपी गोंधळी जोहार गारुड. पाईक मातंग गावगुंड, रूपके समाज जीवनाची. काही केले लीला लाघव, गवळणी गोपाळ देवी देव. समाज सुधारणेचा गौरव वर्णिला काही. जैसा प्रसंग आला सामोरी, तैसीच भजने केली बहुपरी. हे कळावया वर्म अपुरी, बुद्धी झाली लोकांची. वाईट भावना नाशावया, लोकी कर्तव्यशीलता यावया. समाज सुस्थितीत नांदावया, भजने केली संतांनी. सौरी वीरण्याही गाऊनी, लोकांवरी पाडिली मोहिनी. बिघडल्या जना आपुलेसे करुनी, जागृत केले समाजा. गाऊनी नाचुनी नाना रीती, भावभक्ती भरोनी गीती. त्यातून केली जनजागृती, शहाणे केले संतांनी. संत तुकाराम नामदेव, शेख मोहम्मद ज्ञानदेव. चैतन्य प्रभू नानक देव, जना मीरा मुक्ताबाई. कबीर तुलसीदास रामानंद, सूरदास दादू ब्रह्मानंद. नरसी देवनाथ परमानंद, संत झाले असंख्य. ऐसे कितीतरी संत झाले, ज्यांनी अभंग भजनादी कथिले. कित्येक जन उद्धरोनी गेले, नाम भजने तयांच्या. ज्यांची ऐकता भजनवाणी, जाय गगन मंडळ भेदोनी. झाले आहेत होतील अजुनी, संत सज्जन या परी. म्हणून बोलिलो सकळ लोका, भजन मार्ग सोडू नका. परी भजनी तारतम्य शिका, म्हणा याचे हेची असे. राम झाले कृष्ण झाले, संत पुढारी सर्वची झाले. परी आज काय पाहिजे केले, हेची कथिले तयांनी. जगाची नित्य बदलली गती, आज कोणती उद्या कोणती. कोणते बोल कोणाप्रती, सांगावे कधी कळावे हे. मुडदा स्मशानी चालला, तेथे काय करावे शृंगार रसाला. पाहिजे वैराग्य भाव वाढविला, भजन मार्गे. भजनी लग्ना कार्यासी बोलविला, त्याने स्मशानीचा रस वर्णिला. लोक म्हणतील काढा याला, काय बरळतो या स्थानी. तैसेची देवडी केले भजन, गाईले स्त्री सौंदर्य शृंगार पूर्ण. जन पाहतील हसून, वेड्या परी समजोनिया. रणांगणी भजनी नेला, विरास म्हणे सोडा शत्रूला. काय करिता मिथ्या गलबला, ऐसे बोलिल्या कोण ऐके. हे सर्व जयाने जाणावे, तेनेची भजन भाव वर्णावे. शहाणे करुनी सोडावे भोळे जन सर्व. समाज झाला रूढीबद्ध, तेथे सांगावे सिद्धांत शुद्ध. समाज कार्यही करावे विशद, वेळ पडेल त्यापरी. प्रसंग पाहोनी उपदेशावे, सत्य तत्व हे न सोडावे. सत्यची गोड करोनी सांगावे, वेळ काळादी पाहोनी. ऐसेची समजोनी संतजने, केले ग्रंथ गीते भजने. तैसेची आज पाहिजे नव्याने, वर्णिले सारे. सर्व पंथांचा समन्वय, सर्व जातींचा मेळ होय. ऐशाची भजनांनी लागेल सोय, आमुच्या गावाची. हे जरी मागे संतांनी कथिले, परी आज पाहिजे पुढे वर्णिले. वर्णन करणारेच भ्रमात पडले, मग ते मेले जनलोक. कोणी ब्रह्मज्ञानाची भजने गाती, अर्थाविनेची वाचती म्हणती. उगीच दंभ अंगी आणती, आपण ज्ञानी म्हणोनिया.
घेऊनी संतांचे पाठांतर, आपणची बनती महात्मा सुंदर. निभवाया पोटाचा व्यवहार, आयुष्यभरी कोणी गवळणी तरंगोनी नाचती. वेश धरोनी दंडार करीती, अर्थ सोडोनी मजा मारिती. विषयांध भावे ऐसी ऐकता कृष्णलीला, जनमनी भाव वेगळा झाला. वाटे हा तमाशाची बनविला देवादिकांचा. कोणी राग रागिनी गाती, शब्द तोडोनी अर्थाची माती. पाहिजे तसे बनवोनी घेती शब्द भजनाचे. कोणी पाठांतर खूप करीती, ताल बेताल करोनी गाती. चीड येते ऐकता चित्ती, अर्थ अनर्थ सगळाची. काही गाती अति सुंदर, ताल कुशल आलाप मधुर. तेथे अर्थाचा नसे अंकुर, भजन भाव जागेना. कोणी भजन करावया आधी, गांजा तंबाखूची पाहती संधी. चहा प्रसादाविन न होय गर्दी, भजन कर्यांची. काही म्हणती आमुचे भजन वेगळे, ते तुम्हासी कैसे कळे. त्यासी पाहिजे गुरुदेव हस्तकमळे डोक्यावरी. काही सांप्रदायिक भजनी असती, ते आपुलीच शेखी मिरविती. माळ तंबुरीसाठी भांडती, शत्रू जैसे जन्मांतरीचे. काही खंजरीसाठी रागे भरती, काही स्पर्धेने पुढे येती. परी समाधान नाही चित्ती, तिळभरी कोणाचिया. काही म्हणती दुसऱ्या संतांचे, भजन नका बोलू मंडपी आमुचे. आमुचे भजन संप्रदायाचे, आमुच्याच साठी. मित्र हो आता ऐसे करणे, सोडून द्यावे जीवे प्राणे. कोणत्याही संतांची सद्वचने, म्हणावी प्रेमे धरोनी. ज्या भजनाचा अर्थ न कळे, ते भजन न म्हणावे आपुल्या बळे. ज्याने समाजात परिणाम सगळे व्यर्थ होती, भजने करावी गाव जागृती. हृदय जागृती कार्य जागृती, सर्वांनी लागावे सत्कार्याप्रती. ऐसे लोका सांगावे, भजन म्हणणाराची आळसी. काय सांगेल जनतेसी, करोनी घेईल आपुली हसी. ऐसे कोणी न करावे, जे जे करावे ते समजोनी. पाऊल न टाकावे विचारा वाचोनी, विचारची नेतो मोक्ष भुवनी. ऐसी साक्ष थोरांची, विचारावी न देव भक्ती केली. तेथेही दिसे फजिती झाली, लोक म्हणती लोभे फैलाविली. देवपूजा दांभिकाने, रात्रभरी केले भजन. पडला खाटली बिमार होऊन, मग कोठले नामस्मरण. अरे बापा ओरडतो, अभ्यासा वाचुनी उपास केला. 2 दिवसा पित्त वात उमळला, मग 6 महिने खातची गेला. दवा पाणी मोसंबी, ऐसे कासयासी करावे. तारतम्य सोडून द्यावे, मग तो भोग भोगीत राहावे आयुष्यभरी. मनुष्याने बुद्धी वापरावी, अनुभवी याची सल्ला घ्यावी. अति सर्वत्रची वर्जावी, अभ्यासे करावी आत्मोन्नती. समाजी जेणे हानी घडे, ते सुधारावयाचे पोवाडे. वाजवावे संतांचे चौघडे, विचाराने गरजोनी. त्यांचेही करुनी अनंत प्रकार, रुची भेदाचा जाणूनी व्यवहार. परिमूळचे सिद्धांत थोर, सोडून दे कोणासी. आधुनिक बसवू चाली, जेणे लक्ष वेधेला मुच्या बोली. परी दाखवू संतांनी केली, तेची वाणी या काळी. भजनाचे असोत अनंत प्रकार, मागचे पुढचे काही विचार. परी संतांचे काव्य अति थोर, उमटोनी निघे बाहेरी. परी संतांची भजने दुकान थोर, तेथे अमोलिक वस्तू अपार. त्यातूनी निवडोनी सारासार, देऊ पात्र पाहोनी. संत भजनी देवभक्तीच नाही, जीवनाचे सर्व दृष्टांतही. प्रसंगी शिव्या देवोनीही, समजाविले त्यांनी. मीराबाईची प्रेम भजने, सूरदासाची लीला कवने. तैसीच गोस्वामींची जीवन दर्शने, उपदेश गाणे कबीराचे. ते सर्वची प्रिय देवा, जेणे घडे जीवांची सेवा. हे जाणोनी समाज जागवावा, भजन प्रचारे या काळी. काहींनी राममंत्र सांगितला, त्यातून समाज जागविला. काहींनी दत्तमंत्र शिकविला, लोक केले सेवाभावी. कृष्णरंगी रंगली मीरा, राज्य वैभव पाटे कचरा. छंद लागला घराघरा, तिच्या प्रभावे भक्तीचा. चैतन्याची गर्जता वाणी, अनिष्ट रूढ्या गेल्या पळोनी. पावन झाली श्रीकृष्ण भजनी, बंगाल भूमी त्या काळी. कबीर नानक देवादिकांनी, भजने केली विदेशी फिरूनी. विवेकानंद रामतीर्थांनी, केले प्रभावित जग जैसे. ऐसे अनेक मार्गी झाले, परी ते आज अपुरेच पडले. देशापुरतेही नाही व्यापले, समाजा सुमार्गी लावावया. त्यांची पडली आज उनी, मानव राहिले मागासल्यापणी. याची कराया भरपाई अजुनी, प्रचारक पाहिजे सेवाभावी. तोची उत्तम प्रचारक, ओळखे वेळ प्रसंग सम्यक.
मार्ग सांगतो लायक लोका हाक देऊनिया. म्हणे आमुचे काही नव्हे संती कथिले जैसे बरवे. तेची विशद करोनी सांगावे हाची धर्म भजनीयांचा. भजनासनी भजनी बैसला जनलोकांच्या दृष्टीचा आला. पाहती लोक सद्भावे त्याला गंभीर दिसला पाहिजे तो. साधी राहणी सात्विक लेणी विनम्र हावभाव निशानी. शुद्ध बोल प्रेमळ वाणी पाहिजे भजनी लोकांची. कपाळावरी आठ्या पडल्या वेड्या वाकड्या बाहुल्या फिरल्या. हेकडे तोंड मुद्रा फाकल्या ऐसे कधी न व्हावे. मनात असावा नितांत आदर वृत्तीत असावा भाविक गहिवर. रोमांच उठावेत अंगावर भजनीयांच्या. असावी कोमल रसाळ वाणी उच्चारिता जावी हृदय भेदोनी. जागृत व्हावे ऐकताच प्राणी लागावे ध्यानी सुजनांच्या. भजनी म्हणावी सरळ सात्विक गोड आवाज ओजस्वी रसिक. तालबद्ध मधुर निशंक अर्थपूर्ण निर्भयपणे. ऐशाची पावन प्रचारासाठी संती केली आटाआटी. जना कळावी ओठाओठी भाषा त्यांची म्हणोनी. आमुचा देशची भाविक भक्त त्याचा विश्वास भजनासक्त. देवधर्म म्हणताची चढते रक्त अंगी त्यांच्या. हिरण्यकश्यपूसी नामाची चीड परी नारदाची या भजनी ओढ. ऐसेच आहे भजनाचे गुड नागही होईल शांत तेथे. मनोनी भजनाचे महत्व भाषणासी येते गौणत्व. हे समजोनी संतांनी तत्व भजन केले प्रेमाने. भाषणात भरले समाजकारण धर्मकारण राजकारण. लोककारण विज्ञानकारण वृक्ष वाटे ते सर्वा. लोक समजती भजनाची भावना अर्थ सांगता सुगंध सुवर्णा. चमत्कारे बदलावा जमाना तैसे होते भजनाने. भजनाची वाजली खंजरी थाप पडली मृदुंगावरी. झाली जनता वेडी बावरी ऐका या भजनासी. लोक पाहती चातका वाणी निघेल कधी दुसरी वाणी. ऐसा समाज जाता मोहोनी गाव होई जागृत. आपुल्या गावी व्हावे भजन जेणे जागृत होती वृद्ध तरुण. स्त्रिया मुली सकळ सज्जन कार्य करीती ग्रामाचे. प्रत्येकाच्या तोंडी गीते आपुले गावची सुधारू पुरते. हेची सांगितले भगवंते ग्रंथा माझी म्हणती सारे. गुराखी ढोरकी शेतमजूर दुकानदार शिंपी सुतार लोहार. दळणी कांडणी घरोघर गाती भजने उल्हासे. म्हणती या रे सगळ्यांनी या एक एक काम हाती घ्या. गावची सुधारणा करूया आपुल्या परी. हेची स्फूर्ती जागवाया संती केली भजन मालिकेची प्रगती. समाधान लाभावया लोकांप्रती सेवा गुणे सुसंस्कारे. आज सेवेची नोकरी झाली भजनावरीच जिंदगी चालविली. याने साधनांची किंमतची उडाली जाहला तो पोटधर्म. विना चिपळ्या झाल्या भिकारी पोटास्तव फिरती दारोदारी. त्यामागची संत तपस्या सारी लुप्त झाली वाटे जणू. यासी फिरोनी दुरुस्त करावे सुसंस्कारे लोक भरावे. घरोघरी रोपटे पेरावे सेवावृत्तीचे. एक सेवक सेवेसी लागला हजारो लोकांसी मार्ग दिसला. मानव जातीचा पांग फेडला ऐसे व्हावे निश्चये. हनुमंत जेव्हा भावनेने चेतला राममंत्र घेऊनी निघाला. कार्यसिद्धची करोनी आला उल्हासे श्रीरामाचे. तैसेची आपण आज करावे भजनादी साधना सुधारावे. गावोगावीच्या लोकी भरावे बंधू प्रेम त्याद्वारे. सर्वानुभूती प्रेमभाव यातूनची सेवेचा उद्भव. चारित्र्याचा वाढे गौरव संस्कार होता भजनांचे. भजनांची चालता परंपरा जना मिळे सत्प्रवृत्तीचा झरा. लोकशिक्षणाचा यापरी दुसरा उपाय नाही सात्विक. मनोनी विनवितो गावकऱ्यांनो तरुण मुलांनो वृद्धजनांनो. सगळेची प्रेमळ गीते म्हणो करा ऐसा प्रचार. वाणी रंगू द्या हरिनामाची चटक लागू द्या सत्कर्माची. चीड येऊ द्यावी दुर्व्यसनांची सर्वजना याद्वारे. जतन करा गाव संस्कृती होऊ द्या भजने जनजागृती. जनता विद्यापीठ हे निश्चिती तुकड्या म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव समंत. भजन साधना ग्रामहितार्थ 30वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.